माझ्या एका मित्राने मला एकदा विचारलं, मुलींच्या डोक्यात काय चालतं? मी त्याला म्हणालो, शेक्सपियर म्हणतो ना, द आईज आर द विंडोज टू द सोल. खरं सांगायचं तर मुलींचं मन म्हणजे एक बंदिस्त गुप्त पुस्तक आहे. असं पुस्तक जे प्रत्येक मुलाला वाचायचं असतं, पण त्याची भाषा समजून घेणारे फार कमी लोक असतात. तुम्ही कितीही आकर्षक असाल, तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी जोपर्यंत तुम्हाला हे पुस्तक वाचता येत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी फक्त एक अनोळखी चेहरा आहात. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे माहीत आहे? मुलगी तुम्हाला पहिल्या 10 सेकंदातच ठरवते की तू तिच्यासाठी हिरो आहेस की झिरो. हो, फक्त 10 सेकंद. इतक्या कमी वेळात मुलगी तुमच्याकडे पाहते, तुम्हाला स्कॅन करते आणि तिच्या मनात तुमच्याबद्दल एक निकाल तयार करते. जणू काही तिच्याकडे एक इनबिल्ट स्कॅनर आहे. पण हा निकाल कशाच्या आधारावर असतो? मुलगी नेमकं काय पाहते? ती कोणते सायकोलॉजीचे हिडन रूल वापरते? आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रवास फक्त तुमच्या दिसण्यावर नाही. आपण पोहोचणार आहोत त्या 5 गुप्त चाचण्यांपर्यंत ज्या मुलगी नकळत प्रत्येक मुलावर घेते. आणि शेवटी एक असा धक्कादायक ट्विस्ट उलगडणार आहोत ज्याने तुमचा स्वतःबद्दलचा विश्वासही हलू शकतो. चला तर सुरुवात करूया त्या पहिल्या गर्ल सायकोलॉजी सिक्रेट पासून. पहिलं रहस्य, बोलण्याआधीचा फर्स्ट इम्प्रेशन. मुलींच्या सायकोलॉजीला समजून घेण्यासाठी आपण एक छोटं उदाहरण घेऊ. कल्पना करा, तुम्ही एका पार्टीत आहात आणि तुम्हाला एक मुलगी आवडते. तुम्ही तिच्याकडे जाता आणि तिच्याशी बोलण्याची तयारी करता. तुम्हाला वाटतं की तुम्ही बोलणं सुरू केलं की ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. पण खरी गोष्ट अशी आहे की तुमच्या कन्व्हर्सेशन आधी पहिल्या 10 सेकंदात तुमच्याबद्दल तिच्या मनात एक ठसा उमटलेला असतो. सायकोलॉजिस्ट म्हणतात, फर्स्ट इम्प्रेशन आर मेड इन अ मिलीसेकंड बट दे लास्ट फॉर इयर्स. याचा अर्थ काय? मुलगी तुमच्या शब्दांपेक्षा जास्त तुमच्या बॉडी लँग्वेज, तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचा एकूण ओराकडे बघते. ती तुमच्या देहबोलीत दडलेले क्ल्यूला वाचते. ती पहिल्या क्षणात काय स्कॅन करते? तुम्ही ताठ उभे आहात का की वाकून? तुमची खांदी झुकलेली आहेत का की रिलॅक्स आहेत? तुम्ही नजर चोरताय की स्थिर नजरेने पाहताय? डोळ्यातून कॉन्फिडन्स दिसतोय की संकोच? तुमच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन, तुमचा चेहरा ताणलेला, नर्वस आहे की शांत आणि हसमुख आहे? आणि सर्वात महत्वाचं, तुमच्या उपस्थितीत एक शांत आणि सकारात्मक एनर्जी आहे का की अस्वस्थ, बेचैन एनर्जी? मुलींचं मन म्हणजे एक रडार आहे जे सूक्ष्म सिग्नल लगेच पकडतं. त्यांना लगेच जाणवतं हा मुलगा खरा कॉन्फिडंट आहे की फक्त अभिनयाचा मास्क घालून आलाय. म्हणून सायकोलॉजीचं पहिलं रहस्य सांगतं की लुक्स महत्वाचं आहे, पण तुमचं प्रेझेन्स, तुमचं ऑरा आणि तुमचं सूक्ष्म कॉन्फिडन्स जास्त महत्वाचं आहे. पण हे तर फक्त सुरुवात आहे. आता आपण जाऊया त्या 5 हिडन चेक कडे जे मुलगी नकळत घेते आणि ते प्रत्येक चेक तुमच्या भविष्यातील निकालाला ठरवतं. हिडन चेक 1, अपीअरन्स अँड ग्रूमिंग. पहिली नजर तुमच्या एकूण पर्सनॅलिटीवर पडते. पण इथे एक मोठी चूक करू नका. मुली फक्त तुमचा देखणा चेहरा पाहत नाहीत, त्या बघतात तू नीट आणि क्लीन आहेस का? तुझे केस व्यवस्थित आहेत का? नख स्वच्छ आहेत का? तुझे कपडे स्वच्छ आहेत का? आणि ते योग्य प्रकारे मॅच झाले आहेत का? तुम्ही परिस्थितीनुसार कपडे घातले आहेत का? तुमच्या शरीराची बॉडी पोस्चर रिलॅक्स आहे की ताठर? इथे एक छोटा किस्सा. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात 70% पेक्षा जास्त मुलींनी सांगितलं, नीटनेस इज मोर अट्रॅक्टिव्ह दॅन लुक्स. याचा अर्थ देखणं असणं दुय्यम आहे, पण नीट अँड क्लीन दिसणं मॅन्डेटरी आहे. तुमची स्टाईल दाखवते की तुम्ही स्वतःची किती काळजी घेता, आणि जी व्यक्ती स्वतःची काळजी घेते ती इतरांचीही काळजी घेऊ शकते. आता तुम्ही विचारात पडला असाल, जर अपीअरन्स मध्ये तुम्ही पास झालात तर पुढे मुलगी नेमकं काय चेक करते? चला तर मग जाणून घेऊया. हिडन चेक 2, बॉडी लँग्वेज अँड प्रेझेन्स. बॉडी लँग्वेज म्हणजे न बोलताही तुमच्या मनाचं सत्य दाखवणारा आरसा. तुमचं चालणं, बसणं, गेस्चर, मुलगी हे सगळं अत्यंत बारकाईने पाहते. तुम्ही गर्दीत शिरलात तर लोक तुम्हाला नोटीस करतात का? तुमचा इम्पॅक्ट इतरांवर पडतो का? तुम्ही बोलताना गेस्चर नियंत्रणात वापरता की ते अस्ताव्यस्त आहेत? तुम्ही हसताना खरं मनाने रिलॅक्स वाटता की जबरदस्ती हसताय? नेपोलियन हिल यांनी त्यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकात लिहिलं आहे, कॉन्फिडन्स स्पीक बिफोर यू इवन ओपन युअर माउथ. तुमची बॉडी लँग्वेज तुमच्याबद्दल तुमच्या शब्दांपेक्षा आधी बोलते. मुली याच सूक्ष्म सिग्नल वरून तुमच्याबद्दलचा पहिला अंदाज बांधतात. पण थांबा, इथे अजून सस्पेन्स आहे, कारण पुढचं चेक हे फक्त बाहेरून नाही तर आतून तुमचं सत्य उघड करतं. हिडन चेक 3, व्हॉइस अँड कम्युनिकेशन. मुलगी तुमचं बोलणं फक्त ऐकत नाही तर तुमच्या आवाजाच्या डेप्थ मधून तुमचं मन वाचते. तुमचा आवाज स्टेडी आणि स्थिर आहे की शेकी? तुम्ही क्लिअर बोलता की घाईघाईने शब्द घेता?
तुमच्या टोनमध्ये शांतपणा आणि समजूतदारपणा आहे की उतावळेपणा आणि ॲग्रेशन? एका मानसशास्त्रीय एक्सपेरिमेंटमध्ये मुलींना फक्त मुलांचे आवाज ऐकवले गेले आणि त्यांनी फक्त आवाजाच्या आधारावर त्या मुलांबद्दल जजमेंट केलं. हा विश्वासार्ह आहे, हा इमॅच्युअर आहे, हा आकर्षक आहे. हे सिद्ध करतं की तुमचा व्हॉइस हे तुमचं गुप्त वेपन आहे. तो तुमच्या मनातील अस्वस्थता थेट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. पण मुलगी इथे थांबत नाही. आता येतो तो चेक जो तिच्या भविष्यातील सुरक्षिततेशी जोडलेला आहे आणि तो चेक पास केला तरच तुम्ही पुढच्या पायरीवर जाल. हिडन चेक फॉर ॲम्बिशन अँड डायरेक्शन. तुम्ही सरप्राईज व्हाल, पण मुली सबकॉन्शियस लेवलवर एकच गोष्ट शोधतात, हा मुलगा कुठे जातोय, याच्या जीवनाला काही निश्चित दिशा आहे का? करिअर, ॲम्बिशन, पॅशन या गोष्टी थेट अट्रॅक्शनशी जोडलेल्या आहेत. कारण मुली नकळत आपला भविष्यकाळ तुमच्यासोबत सुरक्षित आहे का हे तपासत असतात. कारण मुलगी नकळत आपला भविष्यकाळ तुमच्यासोबत सुरक्षित आहे का हे तपासते. ती तुमच्या बोलण्यातून, तुमच्या डिसिजन्स मधून तुम्ही गोल असलेला माणूस आहात की एमलेस आहात हे लगेच ओळखते. नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, अ लीडर इज अ डीलर इन होप. आणि मुलगी तेच होप तुमच्यात शोधते. तुम्ही तिला तिच्या भविष्यासाठी एक आशा देऊ शकता का? पण सस्पेन्स अजून बाकी आहे, कारण शेवटचं चेक हे सर्वात खोल आहे. ते फक्त बाह्य रूट नाही तर तुमच्या आतल्या खऱ्या शक्तीला उघड करतं. जर तुम्ही यात फेल झालात तर बाकीचे सगळे चेक्स निरुपयोगी ठरतात. हिडन चेक 5 इमोशनल स्टेबिलिटी ही खरी अंतिम कसोटी आहे. तुमचं लुक्स, व्हॉइस, ॲम्बिशन्स सगळं काही परफेक्ट असलं तरी जर तुमचं इमोशनल स्टेबिलिटी डळमळीत असेल तर खेळ संपला. मुली ऑब्झर्व करतात एखाद्या अपयशावर किंवा नकारावर तुम्ही कशी रिॲक्ट होता. छोट्या अडचणीवर तुम्ही घाबरता का शांत राहून मार्ग काढता? तुमच्या इमोशन्सवर तुमचं कंट्रोल आहे की तुम्ही पटकन एक्सप्लोड होता? प्रसिद्ध मानसशास्त्र कार्ल जंग म्हणतात, पीपल विअर मास्क टू इम्प्रेस द वर्ल्ड बट देअर ट्रू सेल्फ ऑलवेज लीक आउट. आणि मुली हे लीक्स लगेच पकडतात. त्यांना हे ओळखायला जास्त वेळ लागत नाही की वरून स्ट्रॉंग दिसणारा मुलगा खरोखर स्ट्रॉंग आहे का फक्त ऍक्टिंग करतोय. आता धक्कादायक सत्य, मुलींच्या अंतिम निकालामध्ये सर्वात जास्त वजन इमोशनल स्टॅबिलिटीला असतं. लुक्स अट्रॅक्शन निर्माण करतात, बॉडी लँग्वेज आणि व्हॉइस रुची टिकून ठेवतात, ॲम्बिशन भविष्याची सुरक्षितता दाखवते, पण इमोशनल बॅलेन्स हाच त्या निकालाचा अंतिम सील असतो. मुलगी पहिल्या 10 सेकंदातच एक इम्प्रेशन बनवते, पण त्या इम्प्रेशनची खरी आणि अंतिम कसोटी तुमच्या इमोशनल स्टेबिलिटीवर होते. म्हणून सायकोलॉजी आपल्याला एकच स्पष्ट संदेश देते, स्ट्रॉंग दिसणं पुरेसं नाही, स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमच्यातली ती स्ट्रेंथ खरी आहे की फक्त एक मास्क? कारण मास्क कायम टिकत नाही आणि मुलगी तो फोडायला वेळ लावत नाही. आणि इथेच खरी गोष्ट सुरू होते, कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत मुली मास्क घालणारे मुले कसे ओळखतात, त्यांची अशी कोणती सिक्रेट टेस्ट असते ज्यामुळे ती तुमची खरी ओळख काढतात. बिलीव्ह मी, तो भाग तुम्हाला स्वतःबद्दल नवीन नजरेत विचार करायला लावेल आणि तुम्हाला तुमच्यातील खऱ्या शक्तीची जाणीव करून देईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.